हॅलो नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की 10वीचा निकाल तुमचा कधी जाहीर होणार आहे याच्याविषयी मित्रांनो सर्व अपडेट तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व वेबसाईट्स वगैरे सांगणार आहे कोणकोणत्या वेबसाईटचा यूज करून तुम्ही मित्रांनो तुमचा निकाल चेक करू शकता किंवा कोणकोणत्या पद्धती आहेत ज्या सर्व पद्धतींचा यूज करून तुम्ही तुमचा निकाल चेक करू शकता आणि कोणत्या तारखेला मित्रांनो तुमचा 10वीचा निकाल जाहीर होणार आहे ऑफिशियल माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मित्रांनो आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया. त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही चॅनल वरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर बघा एसएससी रिझल्ट 2024 महाराष्ट्र बोर्ड टू बी रिलीज सून @ maharesult.nic.in. ठीक आहे. तर बघा द महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन इज poised to release the 10th SSC result 2024 soon on the official website maharesult.nic.in. Students who appeared for the exam are eagerly awaited their results, which are expected to be announced by May 24. तर बघा या ठिकाणी 24 मे तारीख दाखवत आहे, परंतु मित्रांनो तुमचा आज 24 मेला निकाल लागणार नाही. मी तुमच्यासोबत सर्व माहिती शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर बघा द रिझल्ट विल बी अवेलेबल इन द आफ्टरनून अँड स्टुडंट्स कॅन चेक देअर स्कोरिंग युझिंग देअर रोल नंबर अँड मदर्स फर्स्ट नेम. ठीक आहे. तर बघा मित्रांनो हाऊ टू चेक एसएससी रिझल्ट 2024 महाराष्ट्र बोर्ड ऑफिशियल वेबसाईट. तर वेबसाईट कोणकोणते आहेत ते बघा. रिझल्ट चेक करण्यासाठी पहिली वेबसाईट आहे maharesult.nic.in. सेकंड वेबसाईट आहे results.gov.in. थर्ड वेबसाईट आहे results.nic.in. फोर्थ वेबसाईट आहे mahayssc.in आणि पाचवी वेबसाईट आहे mahayhscboard.in. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप बघा प्रोसिजर कशी असते रिझल्ट चेक करण्याची. पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे एसएससी रिझल्ट 2024 महाराष्ट्र बोर्ड वेबसाईट. ठीक आहे. तर ती वेबसाईट कोणती आहे maharesult.nic.in. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र एसएससी रिझल्ट 2024 च्या पहिल्या लिंक वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रोल नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मदरचं नेम टाकायचं आहे इन द प्रोव्हाइडेड फील्ड आणि त्यानंतर तुम्हाला व्ह्यू रिझल्ट वरती क्लिक करायचं आहे. पाचवी स्टेप आहे महा एसएससी रिझल्ट 2024 विल बी डिस्प्लेड ऑन द स्क्रीन. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं प्रिंट आउट घ्यायचं आहे किंवा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता द रिझल्ट फॉर फ्युचर रेफरन्स साठी. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जी स्टेप आहे मित्रांनो निकाल बघण्यासाठी ते आहे SMS च्या द्वारे तुम्ही निकाल कशा प्रकारे चेक करू शकता. तर बघा पहिल्यांदा तुम्हाला ओपन फ्रेश मेसेज बॉक्स ऑन युअर मोबाईल, टाइप MHSSC फॉलोड बाय अ स्पेस अँड देम युअर सीट नंबर. तर तुम्हाला MHSSC टाइप करायचं आहे, मध्ये पेस्ट द्यायचा आहे आणि सीट नंबर टाकायचा आहे आणि हा मेसेज तुम्हाला या नंबरवरती सेंड करायचा आहे. तर तो नंबर कोणता आहे बघा 57 766. फक्त तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो लिंक पाहिजे त्या बोर्डाच्या ह्याला. ठीक आहे. यू विल रिसीव्ह युअर रिझल्ट. तर तुम्हाला डायरेक्टली तुमच्या SMS द्वारे तुमच्या मोबाईल नंबरवरती रिझल्ट भेटेल. त्याच्यानंतर डिजी लॉकरचा यूज करून सुद्धा तुम्ही निकाल बघू शकता. तर बघा विजिट द डिजी लॉकर वेबसाईट digillocker.gov.in और डाउनलोड द ऍप. ठीक आहे. तुम्ही या वेबसाईटवर जाऊन निकाल घेऊ शकता किंवा ऍप डाउनलोड करू शकता. रजिस्टर करायचं आहे डिजी लॉकरला. त्यानंतर तुमचा व्हॅलिड मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर OTP तुमच्या मोबाईल रजिस्टर नंबरवर येईल, तो त्या ठिकाणी फिलअप करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा युजर नेम आणि पासवर्ड लॉग इन ID टाकून करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. साइन इन झाल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि युजर नेम आणि पासवर्ड टाकून तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता. तर हा काही मेथड्स आहे. तर बघा ज्यावेळेस तुम्ही निकाल चेक कराल त्यावेळेस अशा प्रकारे तुमच्या समोर इंटरफेस येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला रोल नंबर टाकायचा आहे, आईचं नाव टाकायचं आहे आणि व्ह्यू रिझल्ट वरती क्लिक करायचं आहे. आता मी तुम्हाला सर्वात सोपी पद्धत सांगतो रिझल्ट चेक करण्याची. तर ही ऑफिशियल वेबसाईट आहे, याच्यावरती तुम्हाला यायचं आहे मित्रांनो. विद्यार्थी कॉर्नर नावाच्या सेक्शन मध्ये जायचं आहे, निकालच्या सेक्शन मध्ये जायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी एसएससी रिझल्ट म्हणून एक सेक्शन भेटेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली लॉग इन आणि पासवर्डचा ऑप्शन भेटेल. या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली तुमचा निकाल पाहू शकता. आता महत्वाचा मुद्दा आहे की तुमचा निकाल कधी लागणार आहे. तर बघा 10वीचा निकाल कधी या प्रश्नावर बोलताना 10वीचा निकाल 27 मेच्या आधी लागेल अशी माहिती केसरकर यांनी दिली. निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाईट ह्या तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो तुमचा 10वीचा निकाल हा 27 मेच्या अगोदर लागणार आहे. तरी सुद्धा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये कोणता डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या सर्व 10वीच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका.